विषयच नाही. परंतु शेवटी ठाणे शहर किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ज्या काही चर्चा चालू आहे त्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्यात आणि ह्या आठवड्यामध्येच त्या उमेदवारांच्या निवडणुकीची नावं बाकी आहेत त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी ठाणे लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा आहे, त्यावरनं काय बोलणार? ठाणे जिल्ह्याचा 30 वर्षाचा इतिहास आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 1996 साली ही जागा ही पहिल्यांदा लढवली होती. प्रकाश परांजपे तत्कालीन आमचे जे सभागृह नेते नगरसेवक होते ते खासदार झाले होते आणि तेव्हापासून ठाण्याची ही परंपरा आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम असतो. ठाणे लोकसभेसाठी जी काही इच्छुक लोक आहेत किंवा जो काही नावं ज्याला माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जाहीर करायचं आहे ते नाव त्यांनी जाहीर केल्यानंतर एखाद्या सैनिकाप्रमाणे लढायची आमची सगळ्यांची मानसिकता त्या संदर्भात मला काही कल्पना नाही. परंतु ही ठाणे लोकसभा शिवसेनेचं आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण गेल्या अनेक वर्षापासून दिल्लीवर पोहोचवण्याचं पवित्र काम धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे ठाणे ही सीट ही शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेनेलाच मिळावी ह्या मताशी आम्ही ठाम आहोत. उमेदवार जो शिंदे साहेब देतील त्या उमेदवाराला जास्त मताधिक्याने गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालं होतं त्यापेक्षा जास्त मतापर्यंतच्या सर्व पक्षाच्या प्रवक्त्यांनी जेव्हा तुमच्या चॅनलवर निवडणुकीच्या सर्वे संदर्भात चर्चा चालू असते त्यावेळेस प्रत्येक चॅनलमध्ये त्या पक्षाचा प्रवक्ता म्हणतो की जे सर्वेमध्ये येतं ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि सर्वेमध्ये जी काही भूमिका असेल सर्वेची ती भूमिका बदलण्याचं काम हे सर्वेमध्ये जे सर्वेअर असतात ते दाखवून देतात आणि जी भूमिका असेल किंवा जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल तो बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग कार्यकर्त्यांची गरजच नाही. पण या सर्वे सर्व कोण आणि याचा त्रास होतोय का? त्याची मला काही माहिती 10 जागा आता पण निर्णय झालेला नाही सर, का? उमेश पाटील संजय राऊत आणि उद्धव ठाकरे एक मिनिट सर्वेचा 10 जागावर सर्वेचा विषय झालेला आहे. हेमंत गोडसे यांनी आता एक नवीन सर्वे समोर आणलेला आहे. त्यापर्यंत त्यांचे जो सर्वे आणला होता की त्या भागामध्ये नाशिकमध्ये मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात सगळ्या निवडांना विरोध आहे. 2 वेळा त्यांनी मुघल परिवाराच्या 2 सदस्यांना पाडलेला आहे आणि एकंदर संपूर्ण नाशिकमध्ये निगेटिव्ह परिस्थिती आहे असा एक सर्वे ते एक गोष्ट हेमंत गोडसे हे शिवसेनेचे 2 वेळाचे खासदार झालेले आहेत. आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांची भावना अशीच आहे की ती जागा शिवसेनेची आणि शिवसेनेला मिळावी. त्या ठिकाणी उमेदवार हेमंत गोडसे असो की अन्य कोणी असो ह्या विषयावर आम्ही काही आमची प्रतिक्रिया देऊ शकत नाही. परंतु ज्या 2 खासदार 2 वेळा निवडून येतात त्यांना तिसऱ्यांदा तिकीट मागायचा अधिकार असतो आणि शिवसेनेची ती जागा आहे ती जागा परंपरागत शिवसेनेची आहे ती शिवसेनेकडेच राहावी अशी आमची भूमिका आहे. सर्वे पुढे केलेला आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही. वैभव 10 जागा टीका केली. ते म्हणतात की आतापासूनच सगळ्यांनी मन जुळवणीसाठी सुरुवात करावी कारण लोकसभेच्या जागेसाठी इतका तिढा आहे मग विधानसभेच्या जागेसाठी काय होईल? त्यांच्या पक्षामध्ये काय झालंय आणि काय चाललंय हे त्यांनी विचार करावं. त्यांनी जे उमेदवार जाहीर केले त्या उमेदवारावर काँग्रेसच्या लोकांचा डोळा आहे आणि काँग्रेसची तर ही भूमिकाच आहे की जर जागा ते आमच्यासाठी सोडत नसेल म्हणजे सांगलीच्या जागेविषयी किंवा परभणीच्या जागेविषयी जर सोडत नसेल तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू. आधी त्यांनी महाआघाडीमध्ये काय चाललंय त्याचा विचार करावा नंतर महायुतीकडे बघावं. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.